हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. तर ना, आज आता आम्ही बाहेर जातो आहे. का सांगू? कारण आज एक माझ्यासाठी तर खूप स्पेशल डे आहे. म्हणजे हा दिवस पण कुठच्या सणांपेक्षा कमी नाही आहे माझ्यासाठी. आणि म्हणजे खूप माझ्यासाठी खूप चांगलाच दिवस आहे आज. त्याच्यामुळे ना आम्ही आता आज तुम्ही गेस्ट करा की आज काय आहे. तर आज असं आहे, आज माझ्या प्रेमचा बड्डे आहे. आज माझ्या पिल्लूचं बड्डे. आजच्या दिवशी 9:07 माझं प्रेम झाला होता. तर आज ना म्हणजे खूप चांगला दिवस आहे आज. तर आम्ही बोललो आणि त्याला आहे ना, तो बोलतो की मी यावेळी त्याला आज माझ्या प्रेमचा आज तुम्हाला लुक दाखवते. नेहमी तुम्हाला तो असा डेली वेअरच्या पॅन्टमध्ये किंवा डेली यूजच्या पॅन्टीमध्ये दिसतो, टी शर्टमध्ये दिसतो. पण आज माझ्या प्रेमचा लुक इतका छान आहे ना, आणि असं वाटायला लागलं की किती मोठा झाला माझा पोरगा, असं मला वाटायला लागले. मी तुम्हाला आज त्याचा लुक दाखवते. तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की त्याचा लुक कसा आहे असं. हे बघा, मी आज आहे ना, कारण तो आहे ना जीन्सची पॅन्ट वगैरेच घालतो तो, असं नाही आहे की नाही घालत. पण तो असं कधी आहे ना, हे बघा व्हाईट शर्ट आहे ना, हा व्हाईट शर्ट ॲक्च्युली त्याच्या मामाचा आहे. पण ना तुझाच आहे का? हा, तो दुसरा आहे मामाचा. तर हा ना त्याने आज घातला आहे. पण हे बघा किती छान वाटतो आहे माझा पोरगा, आणि किती मोठा दिसायला लागला. अगं असं माणसासारखा दिसायला लागला. आता वाटतच नाही की तो लहान आहे असं. आणि मी उगाच त्याला पिल्लू पिल्लू बोलत राहते. हे बघा, त्याचं काय म्हणणं आहे माहिती आहे? तो म्हणतो की मला आहे ना हे पाहिजे. त्याला त्याला मी विचारलं ना की तुला काय पाहिजे, तर त्याने मला काय सांगितलं, काय पाहिजे तुला? बॉक्सिंग बॅग. हां, त्याला ना बॉक्सिंग बॅग पाहिजे. तर बोलतो की मला ना मम्मा बॉक्सिंग बॅगच पाहिजे. तर त्याने माझ्यासमोर किती 3 ऑप्शन ठेवलेले. तर कोणते कोणते ऑप्शन ठेवलेले? पहिला सोन्याची चेन तिथे वर आहे, आणि दुसरा होता डॉग. पण डॉग तरी जाऊ द्या, म्हणजे अजून त्याला कुत्रा पाळायचा आहे. कुत्र्याची त्याला म्हणजे खूप आवड आहे. कुत्रा, कोंबड्या, गाय, बकऱ्या हे त्याला आवडतं जास्त. हां, आणि पुढे आणि होतं बॉक्सिंग बॅग. तर मी बोलला बघा, त्या तिघीवरच्या एकदम हाय लेवलच्या त्याच्यामध्ये स्वस्त आहे बॉक्सिंग बॅग. तर मी ते बोलला बजेटमध्ये पण आहे, मम्मी एवढी खिजवेल पण आहे. मग तेच मी बोललं, म्हणजे मी रागवणार नाही म्हणून तो बॉक्सिंग बॅग. आणि त्याने ना बॉक्सिंग बॅग सांगितली. मग मी त्याला काय बोलली माहिती आहे? प्रेम, मी तुला ना चैन बनवून देणार, पण थोडे दिवस थांब, आता थोडं ॲडजस्ट कर. मग मी, आणि तू पण थोडा मोठा हो, चैन घालायसारखा, चैन सांभाळायसारखा, तर मग मी तुला चैन घेऊन देणार. मग तो बोलला की ठीक आहे. आणि मग म्हटलं कुत्र्याचं नको, कारण बघा कुत्र्यासाठी ना घरामध्ये डॉग ठेवणं कसं आहे, त्याची खूप म्हणजे जसं आपण लहान एखाद्या बाळासाठी त्याची सेवा करावं लागते, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. मी बोलले जेव्हा जमणार ना तेव्हा आपण घेऊया कुत्रा वगैरे. आता काय कुत्रा नको, आपण बघू नंतर. आता बॉक्सिंग बॅग राहिली. आणि काल रात्री आम्ही ना त्याच्या मावशीला व्हिडिओ कॉल केला, तर मावशीने पण त्याला पैसे पाठवले गिफ्ट घ्यायसाठी खास. आणि तो किती खुश झालेला आहे. तो किती खुश झाला आहे. तर आता आम्ही चाललो आहे प्रेमसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला. म्हणजे तसं तर बॉक्सिंग बॅगच घेणार आहे, पण जर त्याच्यापेक्षा काही आम्हाला बेस्ट वाटलं तर मग आम्ही घेऊ. आणि आजच बड्डे, आणि नेमकं ना पंडिता हे लोक पण आता बाहेर गेलेले आहेत. तर मग ते आता ती बाहेर गेली, तर बाहेरून ती काय आणणार ते नाही माहिती आता. म्हणून त्याच्यामुळे मग आता आम्ही जातो आहे, आम्हाला खूप उशीर होतो आहे. तर मग बघू आता तो काय सजेस्ट करतो. तुम्ही ब्लॉगमध्ये असंच बनवून राहा. आणि हां, तुम्ही ना माझ्या मुलाला खूप तुमचे भरभरून आशीर्वाद द्या. आणि तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट करा की तुम्ही ना म्हणजे तुमच्यामुळे, आमच्या मेहनतीमुळे आम्हाला यश मिळू द्या, असं तुम्ही म्हणजे आम्हाला खूप सपोर्ट करा. आणि माझ्या मुलाला दुसरं काही नको, पण तुमचे आशीर्वाद द्या. आणि तो म्हणजे तुम्हाला माहिती, मी त्याला एकटी मोठं करते. तो शिकून म्हणजे खूप मोठा माणूस बनू दे. म्हणजे जेवढ्या मला त्याच्यापासून अपेक्षा आहे, जेवढे मी त्रास काढलेले आहेत त्याच्यासाठी, तेवढं मला फक्त देवाने त्याचं फळ दिलं पाहिजे. मला दुसरं काहीच अपेक्षा नाही आहे. पण मला असंच वाटतं ना
फक्त त्याचं काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे, मला दुसरी काहीच अपेक्षा नाही आहे. तर तुमच्या सगळ्यांचे सपोर्ट राहू द्या आणि माझ्या पोराला फक्त तुम्ही आशीर्वाद द्या, आपल्या प्रेमला खूप चांगले आशीर्वाद द्या. काहीच आता जस्ट आम्ही ना ऑटोमध्ये बसलो आहे बघा मम्मी आणि मी. आणि आता त्या ठिकाणी जातो, तिकडे आम्हाला ती वस्तू पाहिजे आणि आता बघूया काय होतं आणि काय नाही. तर आता जातो तर आहे सध्या, बघूया काय होतं. तर गाईस आता आम्ही ना स्पोर्ट्सच्या दुकानात आलो आहे आणि इकडे सगळं मॅट बीट आहे, हे एक्सरसाइज करायवालं, परत हेल्मेट आहे, इकडे ते किट आहे आणि हे बघा ती बॅग असते ना क्रिकेटच्या, आणि बॅडमिंटन शूज आहे, फुटबॉल शूज, आणि ते सिमेंटवाली पॅन्ट आहे गाईस, आणि हे शूज आणि बॉल आहे. बॉल गाईस चांगले आहे आणि डंबल पण आहे गाईस, डंबल आहे. परत हे बघा वेगळे डंबल आहे. परत इकडे बॉक्सिंग ग्लव्स पण आहे आणि ही बघा बॉक्सिंग बॅग अशामुळे आपल्याला पाहिजे. आणि हा इकडचा आहे आणि ही असे, आणि हे कपडे सिमेंट पेमेंटचे असे. गाईस इकडे बघा बॅट्स आहे, सीझन बॅट ते सगळं पण आहे. आणि उन्हासाठी चष्मा पण आहे, संक्रांतला कामात येईल. हे बघा बॅट्स आहे हा, आणि हे बघा हा बॉल पण आहे गाईस. हे सगळं आहे पण हे मला माहीत नाही काय. सॉक्स आहे आणि हे पण माहीत नाही, एवढं थोडंफार माहिती तर. आणि हे बॉल पकड्यावाले हे बघा. आणि याला काय बोलतं मीच विसरलो, आमच्याकडे होतं हे पण. आणि हे कपडे, याच्यामुळे बॉडी पण चांगली दिसते माहिती आहे. आणि हे काय स्विमिंगचे चष्मे, पॅन्ट आहे, पण ते वाचवायसाठी असतं ना, स्विमिंग शिकायसाठी पण असतं. वरून चांगले ठीकच आहे. तर गाईस जास्त मोठं झालं, तू थोडी एवढी बॉक्सिंग करशील. ही किती रुपीसची? तर गाईस माझी मम्मी तर घेऊन देते बघू. आणि इकडे शेकर बॉटल्स पण आहे, आवडले मला शेकर बॉटल्स. आणि इकडे कॉक बेल्ट पण आहे बघा, शूज पण आहे, बॉल्स बघा ब्लॅकवाले थोडं चांगलं आहे. आणि आता बॅग जाते आमची तिकडे. स्केटबोर्ड पण आहे बघा गाईस. आणि याच्यावर पंच मारता स्टंप स्केटिंग्स. आणि इकडे फोटोज आहे, रोनाल्डोचा टी शर्ट विकतं.